खाली वाटतं. अगं डोर ओपनच आहे, आत ये. अगं हो हो हो, आवरतेच आहे मी. माहिती आहे मला. अजून अर्धा तास बाकी आहे, पोहोचू वेळेत आपण. घाई करू नकोस उगाच, आवरू दे मला जरा. 5 मिनिटं तरी देशील? बरं मला सांग, तू ते अँकरिंगचं व्यवस्थित केलंयस ना? नाहीतर मागच्या वेळेसारखी माती घाशील हा. हे तू एक इयरिंग्स कुठून घेतलेस ग? छान दिसत आहेत. ऐक ना, ह्या ड्रेसवर हे इयरिंग्स छान दिसतील की हे हे मला पण हेच वाटले होते. हो झालं, हे बघ इयरिंग्स घातली की झालं. बरं ऐक ना, मला ना खूप बर्डन आलं आहे ग. अगं 1 वीकपासून आम्ही डान्सची प्रॅक्टिस करतोय. ते राहुलला काही जमतच नाही आहेत ग. एकही स्टेप नीट करत नाही आहे. मॅमने ना त्याला का घेतलं ना, मला हाच प्रश्न पडतो. घेतलं ते घेतलं, माझंच पार्टनर बनवलं त्याला. मागच्या वेळेस मी सगळ्यांवर छान इम्प्रेशन पाडलं होतं. ह्यावेळेस काय होणार आहे देव जाणे. मी तर माझे 100% देणार आहे. जाऊ दे, मरू दे. हो 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 झालं ग, आवरतच आलं आहे. तुला माहिती आहे का काय तयार होते ते? अगं माझा क्रश, माय फेवरेट कार्तिक आर्यन येणार आहे आपल्या कॉलेजमध्ये. मला ना त्याच्यासोबत खूप फोटोज काढायचे आहेत, खूप रील्स करायचे आहेत. म्हणून मी तयार होते. कशी दिसते? छान ना? हो, आता परफ्यूम तरी मारू की नको? बरं ऐक, त्या राहुलला आहे ना मी सांगितलं होतं की आपल्याला जाताना ना पिकअप करायला. त्याला विचार आलाय कुठपर्यंत? काय बिल्डिंग खाली आलाय? तू काय सायको आहे का ग? त्याला बोलले होते मी निघताना फोन कर म्हणून. आता मी तुला कुठल्या भाषेत सांगू? आधी सांगायचं ना तो आलाय म्हणून. हो हो झालं झालं झालं. झालं झालं. चल निघूया. चल 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 चल.